दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी वसमत येथील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सरिता शिवाजी पतंगे यांना अमेरिकेच्या मेक्सिको येथील तोल्सा विद्यापीठाकडून मिळालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला। या सत्कार सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगराव कदम अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार माननीय शारदा दळवी, गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे, पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी राखोंडे, संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर पटेल, इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे अध्यक्ष मुरलीधरराव मुळे, विद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक बी डी कदम, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉक्टर रमेश नवले, संस्थेचे सहसचिव गजानन मुळे, संदीप कदम, संचालक विश्वनाथराव कदम, आबासाहेब कदम, विश्वनाथ यादवराव कदम, सुदामराव दशरथे, निवासी हायस्कूल बाराशिवच्या मुख्याध्यापिका सुनीता कातोरे, बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके, माजी नगरसेवक प्रकाश इंगळे, संजय मुलगीर, गजानन पाठक, उद्धवराव शिंदे, रामराव शिंदे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास म्हस्के, पर्यवेक्षक हनुमंत सावंत, जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख कृष्णकांत, प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय दलाल, ॲडव्होकेट अनिल देशपांडे, संभाजी चव्हाण, जिल्हा परिषद हायस्कूल वसमतच्या मुख्याध्यापिका कांचन पतंगे, सौ अनुराधा देशमुख, सौ बांगर आणि पर्यवेक्षिका श्यामल शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापिका सौ सरिता शिवाजी पतंगे यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यासोबतच सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींनाही पारितोषिक देण्यात आली। यामध्ये माध्यमिक गटातून संस्कृती विजय दळवी प्रथम क्रमांक, वैष्णवी माधव डांगे द्वितीय क्रमांक, वैष्णवी गोपीचंद चरचरे आणि कस्तुरी विक्रम पतंगे यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला। तर प्राथमिक गटामध्ये सृष्टी जनार्दन फेगडे, गौरी ज्ञानेश्वर कोरडे हे प्रथम, कार्तिकी विशाल पतंगे द्वितीय आणि त्रिशा रुपेश डहाळे तृतीय यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी वसमतचे गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं आयोजन अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय आणि मॉडर्न उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं होतं। कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप मुरलीधरराव मुळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मिटकर यलाप्पा यांनी केलं। नमस्कार, मी सरिता शिवाजीराव पतंगे। नुकताच 17 ऑगस्टला सोलापूर इथे तोल्सा मेक्सिको युनिव्हर्सिटी द्वारे संचलित असा एक पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळालेला आहे। त्याबद्दल मला खूप खूप मनापासून आनंद झाला, कारण मराठवाड्यामध्ये एकमेव मला हा पुरस्कार मिळालेला आहे। पूर्ण देशामध्ये 22 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे। तर एक कोऑर्डिनेटर मेक्सिको आणि युनिव्हर्सिटी आणि आपल्या भारत देशामधले हे जे तळागाळातले जे लोक असतात, ज्यांचं जे कार्य असते ते कार्य प्रक्षेपित करण्यासाठी, लोकांसमोर आणण्यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जातो। तर मी जवळपास आज 26 वर्ष झालं मी शिक्षकी पेशामध्ये सर्व्हिस करते आणि या पेशामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली, मग ती लेखन काम असेल, शैक्षणिक कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, त्या प्रत्येक वेळेस मी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हे काम केलेलं आहे आणि त्याचीच एक नोंद म्हणून या दखल या ठिकाणी केली। मी अपलोड केलं होतं आणि माझं सिलेक्शन झालं आणि ह्या पुरस्काराचे मानकरी जे आहेत ते प्रथमतः मी माझ्या कुटुंबियांना देते आणि त्यानंतर मला जो हा प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिला ते म्हणजे बाराशिव शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, ज्यांनी मला इथं संधी दिली आणि या प्लॅटफॉर्मवर मी हे सगळं माझे जे काही कल्पना आहेत त्या मी इथं मांडत गेले आणि हळूहळू त्या विकसित होत गेल्या आणि माझ्या सर्व कर्मचारी जवळपास 50-60 जणं माझ्या इथे काम करतात। तर त्या सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक या सगळ्यांच्या मदतीने, सहकार्यानं माझ्या कल्पना इथं मांडून मी त्या पूर्ण करत असते आणि त्याचाच एक लेखाजोखा म्हणजे हा पुरस्कार आहे। मी या सर्वांना हा पुरस्कार त्यांच्यावर अर्पण करत आहे आणि मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल एवढ्या मोठ्या महान नेत्यांचा मला खूप अभिमान आहे। जो गौरव आमच्या शाळेमध्ये केला तो आमच्या सर्व कर्मचारी वृंदाकडून केला होता आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या वसमतच्या तहसीलदार मॅडम शारदा दळवी मॅडम ह्या उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते माझा सत्कार या ठिकाणी आज गौरव करण्यात आला। त्याबद्दल मी मॅडमचे, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, संस्था चालकांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।